नमस्कार. मातीचे मार्केट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण बसलो आहोत पपईच्या प्लॉटमध्ये. आपल्या सोबत आहे शुभम शेकडे, तेही या प्लॉटमध्ये आलेले आहेत. नमस्कार शेतकरी बांधवांनो. आपण या ठिकाणी 19 फेब्रुवारी 2025 रोजी लागवड केलेल्या या पपईच्या प्लॉटमध्ये आत्ता आहोत. पपईचे जवळपास 2-3 तोडे झालेले आहेत आत्तापर्यंत. एकूण पपई या पिकाविषयी जास्तीची माहिती मिळण्यासाठी आज आपण एक मुलाखत रूपी हे मार्गदर्शन माझ्या वडिलांकडून घेणार आहोत. तर आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत आत्तापर्यंत आपण काय काय केलं याच्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. मला सांगा की सुरुवातीला आपण काय काय मशागत केली होती? सुरुवातीला आपली ही जमीन पाहिली तर पडाक होती. आपण एक नांगरट केली, त्याच्यानंतर काकऱ्या आडव्या उभ्या 2 वेळेस काकरल्याला बरं. आणि नंतर रोटावेटर मारून त्याचे बेड काढले आपण 6 बाय 6 वर असे 6 मधलं 6 अंतर ठेवून बेड काढले. हां. आणि त्यानंतर त्याला मल्चिंग केलं. बरं. मल्चिंग केल्यानंतर पपईला आपण पपई लागवड या ठिकाणी केलेली आहे. मला सांगा आपण पपईचे कोणते व्हरायटीचे रोप आणले? ही 15 नंबर पपई. हां. कारण याचं कसं साईज जास्त मोठी न होता, हां. सरासरी तरी आपली साईज थोडी मोठी आहे, परंतु 1.5 किलोपासून तर 3 किलोपर्यंत सरासरी साईज राहते. त्यानंतर याच्या ह्या आपण हा वाण निवडला म्हणजे व्हायरस कमी, बरं. त्यामुळं हा वाण आपण निवडला. हा वाण म्हणजे थोडक्यात गावरान पद्धतीची पपई असल्यासारखं. हा 15 नंबर म्हणजे आपलं जुनी गावरानसारखी त्या हां. क्वालिटीची पपई आहे. आणि खाण्यासाठी गोड, खाण्यासाठी गोड आहे. टिपिंग क्वालिटी जास्त. हा एक नंबर क्वालिटी. बरोबर. क्वालिटी एक नंबर आहे. ओके. आपण हे किती क्षेत्र आहे आणि हे 1.5 किती एकर. रोपांची संख्या हे बसली? 1.5 एकर क्षेत्र आहे. हां. 1350 रोपं या ठिकाणी बसलेले आहे. ड्रिप इरिगेशनचं कसं होतं? ड्रीप आपण एक इनलाईन पद्धतीने MM इनलाईन केलेलं आहे. त्यामुळं ड्रीप पाण्याचं व्यवस्थित मॅनेजमेंट होत आहे. बरं. आता त्यानंतर समजा लागवडीचं अंतर काय ठेवलं होतं ते? 6 बाय 6. ओके. आणि आता समजा आपली लागवड झाली, आता आपण हळूहळू त्याला ड्रिंचिंग करत राहिलो होतो. हो. ड्रिंचिंगमध्ये आपण काय काय वापरलं होतं? आपण सुरुवातीला ड्रिंचिंगमध्ये याला ह्युमिक ॲसिड घेतलं. पहिली ड्रिंचिंग ह्युमिक ॲसिड घेतलं रोपं सेट होण्यासाठी. रोपं सेट होण्यासाठी. नंतर 19-19 घेतलं. हां. 19-19 घेतल्यानंतर थोडंफार 052 घेतलं. हां. 1261 घेतलं. हां. त्यानंतर 1340-13 घेतलं. आणि काही बुरशीनाशके व्हायरस येऊ नये म्हणून त्याचे बुरशीनाशके 2-3 ड्रिंचिंग आपण केलं होतं. ड्रिंचिंग त्याचे आपण केलेले आहे. केलेले. आता ड्रिंचिंग परंतु यावर्षी पाऊस जास्त होता. हां. आपला असा प्लॉट आहे हा की बिगर व्हायरसचा. यामध्ये अख्ख्या 1300 झाडामध्ये एक 10 ते 12 झाडावर व्हायरस आलता. आणि एवढ्या ह्याच्यात आपण फवारण्याद्वारे त्याचे मॅनेजमेंट केलं आणि हा प्लॉट आपण सक्सेस केलेला आहे. बरोबर. आता समजा आपण रोपांची वाढ होत राहिली, त्यानंतर हळूहळू आपण काही फवारण्या घेत राहिलो होतो. हो. तर त्यामध्ये आपण काय काय केलं होतं? त्या रोपांची वाढ होत होती, फवारण्या घेत होतो, पण हे कसं आहे जास्त हाईट जायला लागली. हाईट जाऊ नये म्हणून आपण त्याला खाली बांबूचे केळीच्या फुट्या घेतल्या. प्रत्येक झाडाला खाली बुडामध्ये फुटी ठोकली आणि त्याची थोडी वाढ रोखली आणि फळधारणा सुरू झाली. बरोबर. त्यानंतर समजा त्या काळानंतर खतं, औषधं आणि आणखीन काय काय स्प्रे आपण थोडक्यात दिले होते का मध्यंतरी काही? हा मध्यंतरी याला आपण त्याला स्लरी पण केली होती. हो स्लरी आपण याला 3 वेळेस स्लरी दिली अख्ख्या प्लॉटला. आणि फवारण्या M45, 22 रोको, Z78 असे साध्याच फवारण्या करीत राहिलो. जास्त हाय फवारण्या आपण याला दिल्या नाही. आणि त्याबरोबर एक कीटकनाशक वापरीत चालायचं. अशा पद्धतीने इथपर्यंत प्लॉट आलेला आहे. साधारण या पपई लागवडीनंतर साधारण किती दिवसांनी याला फुलं धारणा होते? साधारणतः 7
5व्या ते 6व्या महिन्यात त्याला फुलधारणा होती. अच्छा. हा आणि कारण त्या आपण फुलधारणेच्या लागवड काळामध्ये काही आपण लागवड केली ती फेब्रुवारीमध्ये 20 फेब्रुवारीच्या दरम्यान हम्म. लागवड केली. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरला आपला पहिला तोडा सुरू झाला. बरं. साधारण ज्यावेळेस फुलधारणा होत असते त्या काही काही याची काळजी घ्यावी लागत असते. हो. ह्याला फुल सेटिंग होण्यासाठी, हम्म. फुलांची गळ न होण्यासाठी आपण 1-2 स्प्रे त्या ठिकाणी घेतले. समजा हे सगळं झाल्यानंतर फुलधारणा ते सेटिंग हम्म. आणि त्यानंतर तोडणी हा कालावधी किती दिवसांचा असतो? हा सरासरी 2.5 ते 3 महिन्याचा का जातो. 2-2.5 महिने जातात. तसे फुलं याला 4थ्या-5व्या महिन्यालाच फुलं लागतात. हा. परंतु पूर्ण हे आणि फुलधारणेचे दिवस धरले तर 6 महिन्यात पपई तुटायला येते. बरोबर. त्यानंतर आपला पहिला तोडा हा किती आता समजा 1.5 एकरमध्ये आपण पहिला तोडा किती कॅरेटचा केला होता? आपण साधारणतः 1 टनाचा पहिला तोडा निघाला. 1 हम्म. टन माल पहिल्या तोड्याला निघाला. हा. तिथून मालाची सुरुवात झाली. अच्छा. त्यानंतर दर 10-12 दिवसाला हम्म. आपण या ठिकाणी 2-3 टन माल करतो. आतापर्यंत साधारण किती तोडे झालेले आहेत? आतापर्यंत 3 ते 4 तोडे झाले. अच्छा. म्हणजे साधारण नाही म्हणलं तरी 3 टन माल आपला गेलेला आहे. नाही 6 ते 7 टन माल आता गेला. अच्छा अच्छा. हम्म. ठीक आहे. आता तुम्हाला याच्यानंतर आणखीन किती दिवस याचं तोडणी करत आता राहणार? ह्याचं असं आहे, जर खताचं रासायनिक खत थोडं आपण जर दर 4 महिन्या 3 महिन्या एक डोस भरीत राहिलो, हम्म. पपई प्लॉट जर ठेवला हम्म. तर 1 वर्षही पपई प्लॉट टिकू शकतो. हा का तर पहिलं त्याचं असं आहे, हम्म. पहिला तोडा संपुस्तो, दुसरा तोडा सुद्धा एक लागलेला आहे. 5-5, 6-6 वरती सेटिंग जवळपास 5-5, 10-10 फळं वरती आणखीन लागत चाललेली. सेटिंग आहे. जसं खालचे फळं याला आपण जर काढत सांभाळलं तर हा पुढच्या जुलै-ऑगस्ट पर्यंत हा प्लॉट चालू शकतो. चाललो. हम्म. जसं जसं आपण खालचे फळं काढू हा तसं वरती आलेलं सेटिंग होत फळं चालते. हो. होत जाणार. आणि 3-3.5 महिन्याला खत भरणी लागते. त्यामुळे हा. लिंबोळी असन, 10-26 असन, हा. 15-15, 20-20-13 असे खतं द्यायला भरले तर हा प्लॉट वर्षभर टिकू शकतो. मला एक सांगा, हे झालं आतापर्यंत आपण माल आणलं, पण आता पपईचं अर्थकारण कसं आहे, मार्केट कसं राहत आहे आणि याची उलाढाल काय आहे? या वर्षी ज्या शेतकऱ्याची पपई मार्केटला जाईल त्याचं भलंच होईल. बरं. कारण महाराष्ट्रभर ते विशेषतः मराठवाड्यामध्ये अति पाऊस झाल्यामुळं हम्म. 100%तले 30% प्लॉट शिल्लक आहेत. हम्म. 70% प्लॉट लॅप्स झालेले आहेत पावसामुळं. व्हायरस आणि फुलधारणा ही न झाल्यामुळं बरोबर. 30% प्लॉट आहेत. आता आपल्याला सुरुवातीला 10-11 रुपये रेट सापडला पहिल्या तोड्याला. हां. त्याच्यानंतर दुसऱ्या तोड्याला 12-13 सापडला. हम्म. तिसऱ्या तोड्याला 15-16 सापडला. हां. आणि 4थ्या-5व्या तोड्याला 25 10 रुपयापासून एक 25 ते 26 रुपयापर्यंत आपल्याला आपलं त्याचा हायेस्ट रेट माल आपलं हायेस्ट रेट आपल्याला भेटलेला. आता साधारण तुम्हाला शेवटपर्यंत पहिल्या तोड्यापासून तर तुम्ही जोपर्यंत शेवटचा तोडा करणार आहे, एकूण एक अपेक्षित उत्पन्न किती आहे तुम्हाला 1.5 एकरामध्ये? आता विषय ह्या प्लॉटमध्ये माझं टार्गेट होतं तसं 6 ते 7 लाख रुपयाचं माझं टार्गेट होतं. हम्म. परंतु या नैसर्गिक आपत्तीचं ती जशी 70% प्लॉट गेले, हम्म. राहिलेल्या 30% प्लॉटमध्ये सुद्धा नैसर्गिक आपत्ती आहे. हां. आपली 6-7 लाखाची जी अपेक्षा होती त्यावरून आपण आता 3 ते 4 लाख रुपये अपेक्षित आहे. आहे. ठीक आहे. एक तुम्हाला अपेक्षेप्रमाणे उत्पन्न आपल्याला मिळणारच आहे, पण एक म्हणजे उत्पादन कसं असावं, क्वालिटी कशी असावी हे क्वालिटी पहा. आपल्या मार्केटला गेलं ना, आपली पपई एक नंबर. पहिला 1-2 तासातच माल संपतो. कुठल्याही मार्केटला मी पुणा मार्केट केलं, नगर मार्केटलाच नेतो. आता मला मार्केट काय लांब जायची गरज नाही, हा. कारण नगर जे भाव पुण्याला मिळते तर नगरला मिळायला लागले. त्यामुळं आपण शक्यतो आता नगर मार्केट करतो. बरोबर. मार्केटमध्ये पहिल्या नंबरचा भाव खाणारी आपली पपई हो. आहे, त्यामुळं क्वालिटीमध्ये आपलं कॉम्प्रोमाइज नाही आहे. क्वालिटी म्हणजे छान. याची आपल्याला दर 10-12 दिवसाला आपण एक फवारणी करतो. साधं की बुरशीनाशक घ्यायचं, साधं कीटकनाशक एक घ्यायचं. बरोबर. ठीक आहे. म्हणजे एकंदरीत पपईला असा जास्तीचा खर्च पण नाही आहे. पपईला जास्तीचा खर्च नाही, उत्पन्न मोठं आहे, भरपूर उत्पन्न आहे. परंतु पपईची एक खासियत आहे, पपई हा प्लॉट जर जुळला तर अति जुळतो, गेला तर सगळंच बरोबर. लॅप्स होतं. आणि त्याच्यामध्ये आणखीन एक की पपई वन टाइम कधी तुटत नाही. नाही पपईचा हा 15 ते 20 दिवसांनी एक तोडा असा होत चालतो. हा 15 टोमॅटो 12 सारखा, टोमॅटो पिकासारखा ज्याचा आहे. हा
चला ठीक आहे. खूप छान अशी माहिती आपल्याला या मुलाखतीमधून हा पपई पिकाविषयी मिळालेली आहे. आणि तुम्ही एक शेतकऱ्यांना आणखी काय सल्ला द्याल? मी शेतकऱ्यांना सल्ला देतो, पहा, करा, 1 एकर करा, 1.5 एकर करा, 2 एकर करा, अर्धा एकर करा. आपण प्रत्येक पिकाचा अनुभव शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे. बरोबर. पपईमध्ये तुम्ही उतरा, त्यामध्ये सरासरी 7 रुपये ते 15 रुपयाच्या मध्ये जर रेट सापडले आणि प्लॉट बिगर व्हायरसचा आला, माल चांगला लागला, तर पपई हे भरपूर पैसा देणारं पीक आहे, ठीक आहे. असं मी शेतकऱ्याला वजन देत आहे. हा, एक वजन पपईचं वजन जवळपास 2 ते 3 किलो होत आहे. हो वजन देतोय, त्यामुळे माल लागतोय साधारण मिनिमम रेट आणि- जरी भेटला तरी मालाचे पैसे आणि होतात. शेतकऱ्याला जास्तीची मेहनत नाही याच्यामध्ये. मेहनत नाही. एकदा लागवड तुमची हा. झाली, सरासरी एक माणूस, एक नवरा बायको जर एक जोडपं असलं तर 5 एकर प्लॉट हा आरामशीर सहज करू आरामशीर ते करू शकतात. बरोबर आहे. हे बाकीचे तुम्ही कांदा करायचा, कांद्याचा खर्च ॲव्हरेज काढा, 50-55 हजाराचा कांद्याला नाही. एकरी खर्च आहे. ज्याच्याकडे माणूसबळ कमी आहे हा, त्यांनी त्याच्यासाठी हे पपई पीक फळबाग आणि अत्यंत विशेष म्हणजे फायदेशीर पपई ठरू शकते. उतारले शेतकरी तरी चांगली गोष्ट आहे. यामध्ये शेतकरी तुटणार नाही, नफ्यातच येणार आहे शेतकरी. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. नमस्कार सर्व शेतकऱ्यांना. पुन्हा एकदा माती ते मार्केट या यूट्यूब चॅनलच्या हार्दिक अशा शुभेच्छा. धन्यवाद.